बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे कर्मचारी 19 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर असून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचारी विविध मागण्यासाठी संपावर आहेत. जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात एल्गार पुकारला आहे. या परिस्थितीचा आढावा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार नारायण घंटे यांनी. नमस्कार, मी डॉक्टर सारिका होमकर, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, CHO होडगी स्टेशन. NRHM आणि NHM कर्मचाऱ्यांचा हा संप गेल्या 8 दिवसापासून सुरू झालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा संप प्रत्येक जिल्ह्यातून होत आहे आणि या सगळ्या संपामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत की आमचे समायोजन व्हावे, आम्ही परमनंट व्हावं. त्यानंतर जसं आत्ता बदलीचा प्रश्न मिटला तसं आमचं लॉयलिटी बोनस आम्हाला मिळायला पाहिजे, परमनंट फिक्स पगार मिळायला पाहिजे. आरोग्य विमा आमच्यासाठी खूप उपयुक्त आहे, कारण आम्हाला खूप अडीअडचणीच्या जागेमधनं ड्युटीवर जावं लागतं. रस्त्यांवरनं अडीअडचणीचे रस्ते असतात, त्यातून ड्युटीला जावं लागतं. त्याचबरोबर कुटुंबाची जबाबदारी म्हणून आरोग्य विम्याची देखील गरज असताना लॉयलिटी बोनस हाही गरजेचा आहे. परमनंट होणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. समायोजन, समान काम समान वेतन हे आमचं झालं पाहिजे, अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि ह्या संपातील सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही आहोत. आम्ही जिल्हा परिषद समोर इथं बसलेलो आहोत. भले की मग ते डॉक्टर असू दे, ANM असू दे, NRHMचे सर्व कर्मचारी आहेत, ऑफिस वर्कमधली कर्मचारी आहेत आणि सगळ्या पदावरील सगळे आम्ही अधिकारी कर्मचारी इथे समान हक्कासाठी इथं मागण्या करत आहोत आणि त्या मागण्या पूर्ण व्हाव्या अशी मी शासनाला अगदी कळकळून विनंती करते. आणि ह्या सगळ्यामधून जसं परमनंट लोकांचे पगार आणि कामं चालू असतात त्यापेक्षाही जास्त आमचे पगार त्यांच्या समान आमचे पगार व्हावे, पण कामंही आमचे त्यांच्यापेक्षा जास्त चालू असतात आणि जास्त आम्ही कामं समान काम समान वेतन करत आहोत, म्हणून मागत आहोत समान वेतन. आणि नक्कीच आमच्या ह्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या आणि ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोवर आम्ही ह्या इथून उठणार नाही आहोत. संपूर्ण महाराष्ट्रभर हा संप चालू आहेत आणि सगळ्यांनी निवेदनं देखील दिलेले आहेत आणि शासनाने जरूर ह्या आमच्या मागण्यांचा विचार करावा अशी कळकळून माझी शासनाला प्रार्थना आहे. धन्यवाद. माझं नाव कविता भीमाशंकर दुर्गे. मी 15 वर्ष झालं राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानमध्ये काम करत आहे. तरी इथं माझे जमलेले सगळे हे 20 ते 23 वर्षापर्यंत काम करत आहेत. तर शासन GR टाकून 17 महिने झाला तरी पण त्याचं काहीच त्यांनी हे अंमलबजावणी करत नाहीत. कोरोना काळात भरपूर आम्ही आमची जीवाची अजून आमच्या परिवारांची काळजी न घेता पेशंटची भरपूर आम्ही काळजी घेतलो. सगळेजण पूर्ण काम एक असं जीव तोडून काम करतात सगळे NRHMचे मुली. तरी शासन हे करून द्यावं आम्हाला काय तर समान वेतन समान काम. आमच्या हक्काची मागणी आता 17 महिने झालं GR टाकून तरी पण त्यांनी काहीच करणं झालं. तर आता 8 दिवस झालं आम्ही संपामध्ये बसलो तरी पण त्यांचं काहीच हे नाही. तर शासनाला मी रिक्वेस्ट करते की त्यांनी आमचं काय तर हे करून टाकावं, काय तर फायनल आमचं हे सगळे मुली कसं लहान लेकरांना वगैरे घेऊन येऊ लागले तर थोडं तर विचार करावं शासनाने आम्हाला. मी सगळ्यांना म्हणजे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री त्यांना मी रिक्वेस्ट करते की त्यांनी आमचं हे मार्गी काय तर काम लावावे असं. मी सुवर्णा गोरसे, प्राथमिक आरोग्य केंद्र कोंडी येथे आरोग्य सहायिका या पदावर काम करत आहे. NRHMमध्ये आम्ही जवळजवळ आता 15 ते 20 वर्ष आम्ही NRHMमध्ये काम करत आहोत. आमच्या मागण्या सरकारला एकच आहेत की समान काम समान वेतन आणि आम्हाला ज्यांना 10 वर्ष पूर्ण झालेले आहे त्या लोकांना समावेशन व्हायलाच पाहिजे. समावेशन ही आमची एक हक्काची मागणी आहे. आरोग्यमंत्री महोदयांनी आम्हाला GR काढून जवळजवळ 17 महिने झाले. 24 मार्च 2024ला 13 मार्च 2024ला त्यांनी GR काढला पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. शासनाला आम्ही एकच विनंती करत आहोत की आम्हाला आमचे हक्काचे न्याय द्या. आम्ही जो कोविडमध्ये काम केलेले आहेत त्यामुळे आमचे मुलं बाळं सोडून आम्ही अशा रोगराईमध्ये आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. शासनाला आमची विनंती आहे की आम्हाला आमचा हक्क द्या. आम्ही जोपर्यंत आमचं समायोजन होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं काम बंद आंदोलन
मागे घेणार नाही. हे काम बंद आंदोलन आम्ही 19 तारखेपासून आम्ही सुरू केलेले आहे. आम्हाला एवढेच सांगायचे आहे की आम्हाला मंत्री महोदयांनी आमची ही हक्काची मागणी आम्हाला द्यायलाच पाहिजे. आम्ही आरोग्य कर्मचारी आमचा जीव धोक्यात घालून आम्ही काम करतो, तरी आम्हाला शासनाला वारंवार हे सांगायचे आहे की आम्ही आमचा हक्क मागतो. आम्ही दुसरी तिसरी कुठली मागणी मागत नाही, आमच्या हक्काची मागणी मागत आहोत. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय. आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.